नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस आपले व्हिडिओ काय येत नव्हते, लॉंग व्हिडिओ शॉर्ट येत होते मधून अजून, पण लॉंग व्हिडिओ आपण अशा टाकलेलेच नाही. तर आजपासून डेली आपले मोठा जो व्हिडिओ आहे ना तो पण येईल. तर आज आहे ना आपण कोंबडी बसवायला लागलो. तर इथं इथंच अंडे दिलेली, तिथंच खुड बसत होती. ही टायर होतं टाकलेलं, तिथं अंडे देत होते, तिथंच खुड झाली. तर तिथून आपण गवत हे टाकलेले थोडं, तर इथून उठली, त्याच्यामुळे तिचा कालवा चाललेला आहे. तर इथं ना हे गवताचं आपण टाकून घेतलेलं आहे. आता तुम्हाला दाखवतो. हे जे टायर आहे ना ह्याच्यामध्ये हे थोडंसं वाळलेलं गवत थोडंसं असं कुस्करल्यासारखं करून आहे ना, असं थोडंसं बारीक करून या गवताच्या काड्या आपण टायरात व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे. आता कोण काय 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 लय काय काय सांगतात, हळद टाका, कापूर टाका, हे टाका, ते अजिबात काही सुद्धा नाही आहे. ह्या जाग्यावर आहे ना आपण एखाद्या घमेल्यात बसवत असेल किंवा एखाद्या खड्डा करून असं बसवत असेल, काही नाही आहे. हे गवत पाचरट काय वाळलेलं असेल ते थोडंसं असं बारीक करून तुम्ही टाकून शकता. फक्त जरा जाड काड्या ह्या असतील ना तर अंडे हे पिचकायची भीती वाटते, त्यामुळं अशा पद्धतीने ही. तर आपण 20-21 अशीच अंडे घालत होतो. उन्हाळा होता, उन्हाळ्यात पण आपण पिल्ले काढले होते. तर 20-21 असे अंडे घातले. काही कोंबड्यांच्या खाली ना 18च अंडे घातले. तर आपल्या सगळ्या लहान मोठ्या सगळ्या 40-45 कोंबड्या येतात. तर आपल्या मोठ्या ज्या कोंबड्या आहेत ना चांगल्या अशा, हे म्हणजे पिल्ले हे काढणाऱ्या, ते 15 कोंबड्या आहेत चांगल्या. आणि बाकीचे पिल्ले तेच उन्हाळ्यात आपण जे काढलेले होते ना, तर तेच पिल्ले आता चांगले मोठे म्हणजे आहेत. तर ते 30 आहेत सगळे मर हे होऊन ना 30 असे राहिलेले. तर 2-3 कोंबड्याचे आपण पिल्ले काढले होते. तर तिन्ही म्हणजे 10-10 शेवटपर्यंत आपल्या पिल्ले राहिलेले आहेत. हे तर अशा अंडे ठेवून घेतलेले. तर ज्या कोंबडीने अगोदर पिल्ले काढले होते, ह्या कोंबडीने अगोदर पिल्ले काढले होते, तिने पिल्ले सोडल्यानंतर आहे ना 2 वेळा हे अंडे दिले. तिने अंडे देऊन खूड झाल्यानंतर आता ही तिसरा वेळ ज्यावेळेस अंडे देऊन खूड झाली ना त्यावेळेस आपण हिला बसवायला लागलेलो होतं. तर इथं 25 अंडे ठेवलेले आहेत आपण. बघू, एवढे अंडे आपण काय ठेवत नव्हतो, पण ह्यावेळेस आपण जास्त अंडे ठेवलेले आहेत. तर बघू ह्याच्यामधले किती खराब करते, किती पिल्ले निघतात. तर म्हणजे ही जवळजवळ 8 दिवस झालं खूड झालेली. काही खूड म्हणजे जाग्यावरची उठतच नव्हती, उचलून टाकली तरी, म्हणून हिला आपण बसवायला लागलेलो इथं. तर अंडे इथं ठेवून घेतलेत. अंडे ठेवत होते तोपर्यंत सुद्धा तिला लांब गेली नाही, इथंच थांबली, इथंच कालवा चाललेला आहे. तिला उचलून अंड्यावर ठेवायची सुद्धा गरज नाही. आपण थोडंसं बाजूला झालं तर लगेचच ते अंड्यावर येऊन बसते आता. आणि आपण हे झाडं लावले होते, लावताना किती हौशेने किती, आणि एकदम म्हणजे घरासमोर बी इतकं भारी वाटत होतं. पण ही आज आपल्याला तोडायची वेळ आलेली, म्हणजे तोडणं भागच आहे ह्याला. कारण ह्याच्यावर आहे ना इतक्या घाण अशा एक आळ्या तयार व्हायला लागल्या. ह्याच्यावर आपण फवारलं होतं ज्यावेळेस आपण थोडंसं दुसरे औषधं जे कीटकनाशकचे फवारीत होतं ना त्यावेळेस आपण फवारून काढले होते. तरी पण आहे ना ते जे ह्याच्या झाडाचं जे काड्या असतात ना त्या काड्याचाच अशा पद्धतीने हे त्याचं घर करून त्याच्यामध्ये आळी आहे. आता ही आळी इतकी भयंकर दिसते. आता जरी तुम्हाला हे फक्त एकदम जाळी बांधल्यासारखं जरी असं वाटत असेल ना तरी पण आहे ना हे ना ह्याच्यातून आळी जी पळते ना ही आपल्याला वाटत नाही ह्यात आळी, पण ही आळी आहे ना अशी हे चालतंय, ते हल्ल्यासारखं वाटतंय. पुढं पार घरापर्यंत हे सगळं जायला लागले. घरात सुद्धा हे हॉलमध्ये सगळ्या ह्या आळ्या असल्या यायला लागल्यात. हे बघा, आता हे वरून वाटतंय आपल्याला ही फक्त जाळी बांधलेली, पण नाही, ह्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या ह्या आळ्या व्हायला लागल्यात आहे. त्याच्यामुळे ना घरातून की हॉलमध्ये ते हॉलमधून पार आतमध्ये पार किचनपर्यंत हे घाण असली जायला लागली. त्याच्यामुळे हे झाडं आपण तोडून काढलेले आहेत. तर बघा, सगळ्या घरातला थोडासा घरासमोरचा शो गेला आहे, पण हरकत नाही. आणि 4 दिवसामध्ये ना 5 कोंबड्या आपल्या बोक्याने नेलेल्या आहेत. आतापर्यंत बोक्याचा काय आपल्याला ताप वाटत नव्हता, त्रास देत नव्हते, पण आता ह्या 4-5 दिवसात ना एवढा मोठा बोका येतोय. आणि कोंबड्या 4 असे खाल्लेले आहेत जे. तर हा 50 कोंबड्यांचा खुरवडा केला आहे आपण. पण कोंबड्या ह्याच्यात बसत नाही, पण धान्य टाकून कसं बस आतमध्ये घातलं आहे. निम्या अर्ध्या कोंबड्या आपल्या गेलेल्या आहेत. तर 4 कोंबड्या बोक्याने नेल्यात आणि एक कोंबडी पण घाळ होऊन पडली. तिच्या दात नाही लागलेला दिसत आहे, पण काय खायना प्यायना गेली, ती पण मरती का वाचती काय सांगता येत नाही. बरोबर 5 दिवस झाला आज आपण गायांना धुतलेलं नाही. आता STPचा पण आपल्या घोटाळा झाला होता, म्हणजे बेल्ट खराब झाला होता म्हणजे तिडा पडत होता, त्याच्यामुळं STPचा पण घोटाळाच होता आपला. तर 4-5 दिवस झाले STP बंद होती. आणि हाताला थोडंसं लागलेलं म्हणजे दसकट बी मोडलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं पाण्यात बुडवायला पण हात टाळला होता आपण. धारा हे काढता येत नव्हत्या. आता आज पूर्ण म्हणजे बरं झालं म्हणजे दुखतंय आतून, पण वरून जखम अशी वाटत नाही. तर आता ते बँडेज हे बांधलेलं सगळं सोडून काढलेलं आहे. आणि आता आपल्याला गायांना धुवायचं आहे. खाली पण जास्त राडा झालेला आहे. तसं भैया हे धारा पाण्याला चांगली मदत केलेली आहे त्यांनी, पण त्याला पण वेळ भेटत नाही. सकाळी शेणाचा राडा बराच झालेला आहे. तर आता शेण एकदा काढू म्हणजे टाकू
आणि नंतर मग गायाला आपण धुवून काढू गायांना. तर एक अगोदर आहे ना, ज्यावेळेस आपण घमेल्याने शेण टाकत होतो ना, त्यावेळेस थोडासा ताण होत होता, पण हे गाड्या आणल्यापासून ना बरंचसं सुख लागायला लागले. म्हणजे एक गाड्यात पूर्ण जवळ एक टायमिंगचं शेण जे ना, सकाळचं किंवा संध्याकाळचं आपण 2 टाईम शेण टाकत होतो ना, तर ते जे आपल्याला 6 म्हणजे 7-8 घमेले जे भरत होते ते एका गाड्यातच आपलं पूर्ण हे शेण आता जायला लागले. बराचसा ताण ह्या गाड्यामुळं शेणाचा वाचलेला आहे. तर तरी पण आहे ना, मला हे थोडंसं हे सुपलीने हे शेण भरते ते थोडंसं अवघडल्याने होत होतं. खोऱ्याने भरायला पण अवघडल्याने मी म्हणजे हाताने कणा हाताने भरून टाकत होते. पण काय व्हायला लागलं, म्हणजे पहिले जे शेण होते अगोदरचे जे आपण गाई म्हणजे चारत होतो ते एक 15 वर्षापूर्वीचं, त्यावेळेस त्या शेणाचा वास येत नव्हता. पण अशात आहे ना, म्हणजे अलीकडे ना गायांच्या शेणाचा वास येतो. ते खाण्यात पण हे झालेलं आहे, म्हणजे हे मका भरडा हे ते. आणि आता हे केसाचं थोडंही एवढे लांबसडं केस हे व्यवस्थित असे सोडावत मोकळे, कधी काय म्हणलं ना तर अजिबात नाही. हे करायला गेलं तर मधी सारखं खाली हे व्हायला लागलं. तर त्यामुळे ना हे आंबाडा बांधून टाकलं आणि शेण काढायला सुरुवात केलेली. आता थोडंसं एक फुलगाडा भरला तर एखाद्या वेळेस थोडंसं कलंडल्यासारखं होतं, त्याच्यामुळे 2 वेळा मी 2 गाड्यामध्ये हे शेण टाकत असते. गाईचं धुण्याचं पण आहे ना, हे 4-5 दिवसात म्हणजे धुतलेलंच नाही. तर गाई धुतल्या की ऑटोमॅटिक खालचा कोबा पण धुवून निघतो. तर ह्या 5 दिवसात अजिबात काय आपण STP म्हणजे चालूच केली नाही. तिचाही घोटाळा होता, परत हाताचंही हे होतं, जखम हे होती. कधीच व्हायचा धुवायचा मूडच आला त्याला तर लाईटच नाही, असं काहीतरी हे चालूच असायचं. तर आज सगळं म्हणजे अंग झटकून काढल्यासारखं काढलं आहे दुखण्यातून म्हणजे हाताच्या ह्याच्यातून, आणि कामाला सुरुवात केलेली. तर आता होतच आलेलं आहे. म्हशीला STPने धुवायला म्हणजे जमत नाही, जमायला काय नाही, पण म्हशीला आहे ना थोडंसं दगडानेच घासलं तर तिचं म्हशीचं निघतं, नाही तर असं हे होत नाही. एकदम तेलकटचं म्हशीचं अंग असतं, ते त्याच्यामुळं थोडंसं ओलं करून घेतलं आणि दगडाने चांगलं असं म्हशीला घासून काढलेलं. कसं तिचं दूध खायचं असतं आपल्याला, आणि जर का तसंच हे झालं तर ते घाण वाटतं, त्याच्यामुळं म्हशीलाही घासू दगडाने आज धुतलेलं आहे. गायांचं धुईपर्यंत खालचा कोबा पण चांगलाच वाळला, त्याच्यामुळे बराच धुण्यासाठी टाईम लागला आपल्याला. धुतल्यापर्यंत तोपर्यंत 3:30-4 वाजलेले. तर ते शेळ्याला गवत टाकून घेतलेलं आहे आणि गायांना पण कुटी टाकून घेतलेली. आता शेळ्याची थोडीशी फजिती चाललेली आज थोडंसं हे, पण आता काय हरकत नाही, कारण म्हणजे आपण जितकं हे करायचं म्हणलं तितकं लांबतच जातं. आणि थोडंसं कारागीर येत नाही, थोडंसं आज उद्या करत त्यांचं चालूच असतं. तर कुटी ही गायांना टाकून घेतलेली. आणि आम्ही कुटी म्हणजे खुराक अगोदर नाही ती करत आहे. काय होतं, धाराच्या टायमिंगला एक गाईला आहे ना थोडासा भाला घालावा लागतो आपल्याला, त्याच्यामुळं ती भाला असा घालून देत नाही, त्यामुळे खुराक ठेवूनच भाला घालावा लागतो. तर सगळ्याला अगोदर ठेवलं तर ती ओरडते, काम तिला नंतर ठेवलं तर ती बाकीच्या खाऊन झालेलं असतं, पण ती ओरडते. त्याच्यामुळे असं होतं. नंतर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.